कलियुगाची सुरुवात कशी झाली? कलियुगाचे रहस्य, भयावह भविष्य, कल्की अवतार आणि मोक्षाचा एकमेव मार्ग. सविस्तर प्रवचन. श्री गणेशाय नमः. जय सियाराम. बंधूंनो आणि भगिनींनो, आपण ज्या काळात श्वास घेत आहोत, ज्या युगात जीवन जगत आहोत, त्या युगाचे नाव आहे कलियुग. हे युग अनेकांना भीतीदायक वाटते, तर काहींना हे फक्त एक धार्मिक कथन वाटते. परंतु पुराणे, वेद, महाभारत आणि श्रीमद भागवत यांचा अभ्यास केला तर लक्षात येते की कलियुग हे केवळ काळाचे नाव नाही, तर ते मनुष्याच्या विचारांतील, वर्तनातील आणि संस्कारांतील बदलांचेही प्रतीक आहे. आज आपण जाणून घेऊ कलियुगाची सुरुवात कशी झाली. राजा परीक्षितांची एक चूक संपूर्ण मानवजातीसाठी कशी निर्णायक ठरली. कलियुगाची लक्षणे आज आपल्या समाजात कशी दिसत आहेत. कल्की अवतार कधी आणि का येतील, आणि या काळात मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे. महाभारतानंतरचे जग. महाभारताचे युद्ध संपले. असंख्य वीरांचा अंत झाला. धर्माचा विजय झाला असला तरी पृथ्वीवर मोठी पोकळी निर्माण झाली होती. भगवान श्रीकृष्णांनी आपले अवतार कार्य पूर्ण केले. त्यांनी द्वारका सोडली आणि वैकुंठधामाकडे प्रयाण केले. श्रीकृष्ण पृथ्वीवर असताना अधर्माला डोके वर काढण्याचे धाडस होत नव्हते, कारण जिथे भगवान असतात तिथे धर्माचा प्रकाश असतो. परंतु जेव्हा भगवान पृथ्वीवरून निघून गेले, तेव्हा धर्माचा आधार हळूहळू कमी होऊ लागला. पांडवांनीही राज्याचा त्याग करून हिमालयाच्या दिशेने महाप्रस्थान केले. राज्याची जबाबदारी अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा पुत्र राजा परीक्षित यांच्यावर आली. राजा परीक्षित धर्मरक्षक राजा. राजा परीक्षित हे अत्यंत न्यायी, सत्यप्रिय आणि भगवान श्रीकृष्णांचे परमभक्त होते. ते दररोज प्रजेची विचारपूस करत. त्यांच्या राज्यात चोरी नव्हती, अन्याय नव्हता, स्त्रियांवर अत्याचार नव्हता, शेतकरी सुखी होता, व्यापारी प्रामाणिक होते आणि ब्राह्मण वेदाध्ययनात मग्न होते. धर्माचे चारही आधार जरी द्वापराच्या अखेरीस डळमळीत झाले होते, तरी परीक्षितांच्या राज्यात धर्म टिकून होता. पण काळाचे चक्र थांबत नाही. कलीची पृथ्वीवर येण्याची वेळ. एके दिवशी राजा परीक्षित राज्यभ्रमण करत असताना त्यांना एक भयावह दृश्य दिसले. एक काळ्या वर्णाचा मनुष्य एका गायीला आणि एका बैलाला निर्दयपणे मारत होता. गाय म्हणजे पृथ्वी माता, बैल म्हणजे धर्म. राजा संतापले. त्यांनी तलवार काढली आणि विचारले, कोण आहेस तू? तो म्हणाला, मी कली आहे. माझा काळ सुरू झाला आहे. मला पृथ्वीवर राहण्याचा अधिकार द्या. राजा म्हणाले, धर्म जिवंत असेपर्यंत तुला या भूमीवर स्थान नाही. कलीने हात जोडले. माझ्यासाठी एखादे ठिकाण तरी द्या. राजा परीक्षितांनी विचार करून त्याला 4 ठिकाणे दिली. जुगार, मद्यपान, व्यभिचार, हिंसा. पण कली म्हणाला, हे सर्वजण करत नाही. मला असे स्थान द्या जिथे मी अधिक प्रभाव टाकू शकेन. क्षणभर विचार करून राजाने 5वे स्थान दिले. सुवर्ण. हीच ती ऐतिहासिक चूक होती. सोन्यात कली का राहिला? सोन्यात स्वतः दोष नाही, परंतु सोन्यावरील लोभ, अहंकार, सत्ता, संपत्तीचा गर्व आणि स्वार्थ या सर्वांमध्ये कली सहज प्रवेश करतो. अदृश्य रूपात कली राजाच्या सोन्याच्या मुकुटात शिरला. मुकुट डोक्यावर होता आणि बुद्धीवर कलीचा प्रभाव सुरू झाला. एक क्षणाचा राग आणि इतिहास बदलला. एके दिवशी राजा शिकारीला गेले. भूक, तहान आणि थकवा यामुळे ते व्याकुळ झाले. त्यांना ऋषी शमिकांचा आश्रम दिसला. ऋषी समाधीत होते. राजाने अनेकदा आवाज दिला, उत्तर आले नाही.
कलीच्या प्रभावामुळे राजाचा संयम तुटला. जवळ पडलेला मृत साप त्यांनी उचलला आणि ऋषींच्या गळ्यात ठेवला. क्षणभरानंतरच त्यांना पश्चात्ताप झाला. पण उच्चारलेले शब्द, सोडलेला बाण आणि केलेली चूक परत येत नाही. शाप आणि कलियुगाचा प्रसार. ऋषींचा पुत्र शृंगी याला ही घटना समजली. तो संतापला. त्याने शाप दिला. 7व्या दिवशी तक्षक नागाच्या दंशाने राजा परीक्षितांचा मृत्यू होई. शाप खरा ठरला. राजा परीक्षितांनी शेवटचे 7 दिवस श्रीमद भागवताचे श्रवण केले. याच काळात शुकदेव ऋषींनी भागवत कथामृत सांगितले. यातून जगाला संदेश मिळाला. मृत्यू अटळ आहे, पण नामस्मरणाने जीवन पवित्र होऊ शकते. कलियुगाची खरी ओळख. लोकांना वाटते कलियुग म्हणजे फक्त वाईट लोक. पण पुराणे सांगतात कलियुग प्रथम मनात जन्मते. जेव्हा सत्याऐवजी खोटेपणा प्रिय वाटतो, जेव्हा स्वार्थासाठी नाती तोडली जातात, जेव्हा पैसा देवापेक्षा मोठा वाटतो, जेव्हा आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवले जाते, जेव्हा गुरूंना विसरले जाते, जेव्हा धर्म हा दिखावा बनतो, तेव्हा समजावे की कलियुग बाहेर नाही, ते आपल्या विचारात शिरले आहे. आज आपण जे पाहतो तेच पुराणांनी सांगितले होते. आज माणूस श्रीमंत आहे, पण समाधानी नाही. मोठी घरे आहे, पण घरात संवाद नाही. मोबाईलमध्ये हजारो मित्र आहेत, पण दुःख सांगायला एकही माणूस नाही. ज्ञान वाढले आहे, पण विवेक कमी झाला आहे. औषधे वाढली तरी रोग वाढले. सुविधा वाढल्या तरी आनंद कमी झाला. हेच कलियुगाचे सूक्ष्म स्वरूप आहे. कलियुगाचा शेवट. शास्त्रांनुसार पुढे अधर्म इतका वाढेल की लोकांना सत्य ओळखणेही कठीण जाईल. मानवी आयुष्य कमी होत जाईल. दुष्काळ, रोग, हिंसा, अन्याय आणि भीती वाढेल. पण अंधार कितीही दाट असला तरी प्रभात थांबत नाही. कल्की अवतार. भगवान विष्णू 100 ग्रामात कल्की रूपाने अवतार धारण करतील. ते दिव्य तेजाने प्रकाशित असतील. त्यांच्या हातात ज्ञान आणि न्यायाचे प्रतीक असलेली दिव्य तलवार असेल. ते अधर्माचा नाश करून पुन्हा धर्माची स्थापना करतील. सतयुगाचे नवे चक्र सुरू होईल. पण आपण काय करायचे? आपण कल्की अवताराची वाट पाहत बसायचे का? नाही. शास्त्र म्हणते स्वतःच्या अंतःकरणातील अधर्म संपवणे म्हणजेच कल्कीला आपल्या जीवनात आमंत्रण देणे. दररोज नामस्मरण करा. सत्य बोला. अन्नाचा आदर करा. आईवडिलांची सेवा करा. गुरूंचा सन्मान करा. दुसऱ्याला दुःख देऊ नका. दान करा. क्षमाशील राहा. यापेक्षा मोठी साधना कलियुगात नाही. कलियुगातील सर्वात मोठे वरदान. सतयुगात हजारो वर्षे तप करावे लागत होते. त्रेतायुगात मोठमोठे यज्ञ करावे लागत. द्वाप्रयुगात मंदिरातील विस्तृत पूजा महत्वाची होती. पण कलियुगात भगवानांनी एक अद्भुत कृपा केली. फक्त श्रद्धेने भगवंताचे नाम घेतले तरी मोक्षाचा मार्ग खुला होतो. म्हणून संतांनी सांगितले, राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, हरे कृष्ण हरे राम, किंवा आपल्या आराध्य देवतेचे नाम प्रेमाने घ्या. नामातच शक्ती आहे. नामातच शांती आहे. नामातच मुक्ती आहे. अंतिम संदेश. बंधूंनो, कलियुगाला घाबरू नका. कलियुग हे अंधाराचे युग असले तरी भक्तांसाठी ते सर्वात सोपे युग आहे. कारण या युगात भगवंत दूर नाही. ते आपल्या नामात आहे. ज्याच्या ओठांवर नाम, हृदयात श्रद्धा, हातात सेवा आणि जीवनात धर्म आहे, त्याच्यासाठी कलियुग ही कल्याणकारी ठरते. चला आजपासून एक संकल्प करूया. दररोज काही क्षण भगवंताचे नाम घेऊ,
सत्याचा मार्ग धरू, आईवडिलांचा सन्मान करू, गुरूंची सेवा करू आणि धर्माचे आचरण करू. याच मार्गाने जीवन पवित्र होईल आणि हाच कलियुगातील खरा विजय आहे. हरिनाम घ्या, जीवन धन्य करा. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, जय सियाराम.